बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार का हा प्रश्न सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात चांगलाच चर्चेत आला। अजित पवार यांच्या अचानक झालेल्या निधनानंतर बारामतीत राजकीय पोकळी निर्माण झाली आहे। त्यात पवार कुटुंबाचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीच्या या मतदारसंघात आता सहानुभूतीची लाट आहे। मात्र या निवडणुकीत मोठा प्रश्न असा आहे की विरोधक बारामतीच्या निवडणुकीसाठी उमेदवार देणार का, की ही निवडणूक बिनविरोध होणार। आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीने आपली भूमिका स्पष्ट केली आहे, मात्र उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची भूमिका काय असणार आहे याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं असताना यावर आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी मोठं वक्तव्य केलंय। त्यामुळे राऊत नेमकं काय म्हणालेत आणि उद्धव ठाकरेंची भूमिका काय आहे याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान चॅनलवर नवे आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब तर कराच, त्यासोबतच आमचं नवं व्हॉट्सअप चॅनलही सुरू झालंय। त्यात तुम्हाला सगळ्या अपडेट्स, दिवसभरातील सर्व व्हिडिओजच्या लिंक आणि बातम्या एकत्र पाहायला मिळणार आहेत। त्यामुळे आम्हाला व्हॉट्सअपवरही फॉलो करायला विसरू नका आणि याची लिंक तुम्हाला बायोमध्ये मिळेल। तर विषयाला लगेचच सुरुवात करूयात। अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राजकीय समीकरण पूर्णतः बदललंय। बारामती मतदारसंघातून अजित पवार तब्बल 8 वेळा आमदार राहिले होते आणि जवळपास 35 वर्ष हा मतदारसंघ पवार कुटुंबांच्या राजकारणाचा केंद्रबिंदू राहिलाय। त्यांच्या निधनानंतर आता बारामतीमध्ये पोटनिवडणूक जाहीर झाली आहे। त्याचबरोबर भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनामुळे राहुरीतही पोटनिवडणूक लागली आहे। निवडणूक आयोगाने जाहीर केल्याप्रमाणे 23 एप्रिलला मतदान आणि 4 मे रोजी मतमोजणी होणार आहे। दरम्यान शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बारामतीत उमेदवार न देण्याचा निर्णय घेतलाय। यामुळे बिनविरोध होण्याची शक्यता वाढली असल्याचं वाटत होतं। पण उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची भूमिका काय यावर संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत स्पष्ट शब्दात उत्तर दिलंय। राऊत म्हणाले, उद्धव ठाकरे आज विधिमंडळात जाणार आहेत, तिथे कदाचित सर्व प्रमुख पक्ष महाविकास आघाडीतल्या पक्षांशी चर्चा होईल, त्यानंतर तो एकत्रित निर्णय घेतला जाईल। परंतु मुख्यमंत्री फडणवीस यांनी निवडणूक बिनविरोध व्हावी असं म्हटलंय। पण राऊत यांनी त्यावर रोखठोक सवाल उपस्थित केलाय, तो म्हणजे जेव्हा मुख्यमंत्री म्हणतात निवडणूक बिनविरोध व्हावी, त्यातला विरोध शब्द महत्वाचा आहे। अजित पवार यांच्याविषयी सद्भावना, सहानुभूती त्यांच्या कुटुंबाविषयी आहे। मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली पाहिजे। जेव्हा तुम्ही बिनविरोध म्हणता तेव्हा महाराष्ट्राच्या दोन्ही सभागृहातल्या विरोधी पक्ष नेत्यांचं काय, असा सवाल राऊत यांनी विचारला। त्यामुळे राजकीय विश्लेषकांच्या मते याचा अर्थ असा असू शकतो की फक्त सहानुभूती दाखवून चालणार नाहीये, महाविकास आघाडी एकत्र बसून यावर निर्णय घेईल। सद्भाव आहे, पण राजकीय निर्णय कदाचित वेगळा असू शकतो। शरद पवारांच्या राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट आहे, पण तरी उद्धव ठाकरे यांची भूमिका काय असणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। तुम्हाला काय वाटतं, विरोधक बारामतीच्या निवडणुकीसाठी उमेदवार देणार का, की ही निवडणूक बिनविरोध होईल? हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला।